आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक नावाचं राज्य लागून आहे आणि या कर्नाटक नावाच्या राज्यात बँगलोर नावाचं शहर आहे, त्याला बंगळुरू असं म्हणतात। मग या बंगळुरूमध्ये काय झालं माहिती आहे का, एक शिशुरोग तज्ञ डॉक्टर होते, त्यांचं नाव होतं सुनील गुप्ता। आता हे डॉक्टर सकाळी वॉकिंगला जाऊ लागले आणि म्हणून एकटे वॉकिंगला जाऊ नका, कोण कधी कोणाला उचलेल, कोण कधी कोणाचा कार्यक्रम करेल, गाडीवाला संध्याकाळी झोपेत असलं तर तुम्हाला ते झोपील, म्हणून एकट्यानं कधीच वॉकिंगला जायचं। पण काही काही लोकांचं कोणासोबत जमत नसते, नेहमी सकाळी काय पाहिले हे ना, तोंड गदळ, त्याच्यानंतर चेहऱ्यावर 12 वाजलेले कह्याचं टेन्शन असते। काही काही लोक सकाळी सकाळी पाहिलं ना असं वाकडं तुकडं तोंड करणार, अरे तू जीवन एकदाचे तुला कह्याचं त्या भावकीत कोणी मरायलं का काय, कह्याचा ताण हे काय माहीत। हां, तसं हे डॉक्टर आपलं वॉकिंग जाऊ लागले, इंडिका गाडी आली, याला उचलून गाडीत टाकलं। याला उचलून गाडीत टाकल्यावर याला झालं, याची केली किडनॅपिंग। पहिली गोष्ट हे खंडणीखोर किडनॅपिंगवाले याला हाणावं लागते, गाड्यात उचलून नेणार आहे, म्हणजे पोलीस प्रशासनाला धाकच राहिला ना आजकाल कोणी। म्हणजे ही स्टोरी इंटरेस्टिंग का आहे की याला उचललं, गाडीत नेलं, गाडीत नेल्यावर झालं काय माहिती की याचा भाऊ त्या ठिकाणी बार असोसिएशनचा अध्यक्ष, कळलं का, हा वेणुगोपाल गुप्ता हा त्याचा अध्यक्ष। आणि मग याला सकाळी नेलं, सकाळी नेल्यावर याच्या भावाला सांगितलं त्यानं 3 कोटी रोकड आणि 3 कोटी दागदागिन्याची व्यवस्था कर। भाऊ भावाला कायला मदत करील, भाऊ इथं बाप मदत करीन, बाप विचार करायला की टग्या मारला याला कुठं पैसे द्यावा। तसं भावानं काय केलं, आपल्याकडे पैसे नाही, भावानं काहीतरी 1-2 तास काही हातपाय हलवले नाही आणि भाऊ गेला मग पोलीस प्रशासनाकडे। पोलीस प्रशासनाकडे गेल्यावर पोलीस प्रशासनाने व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ पाहिल्यावर नाकाबंदी कर, हे ते कर, चोराचा तपास घे, चोर कोमात गेले। आता सकाळी सकाळी नाईट पॅन्ट टी शर्टवर खायला कोणीची हाल पण पैसे नाही ना, कोणतरी पारला त्याचा विचार करते। आणि सकाळी डॉक्टरला बिनाकामी उचलून हे बेजार झाले, त्यालाच नाश्ता खाऊ घालायला लागला डॉक्टरला नाश्ता खाऊन घाला, भावाला फोन लावू बेजार झाले, भाऊ काही फोन उचली ना। शेवटी 14 तास झाले, ज्यांनी किडनॅप केलं ते कदरून गेले आणि शेवटी जिथं त्याला उचललं होतं त्याच्या 2-3 किलोमीटर लांब नेलं, त्याला सोडून दिले। डॉक्टर हुशार होतं, ते मला तुम्ही मला सोडले, मी सकाळी नाईट पॅन्ट टी शर्टवर आलो होतो, आता मला माझ्या घरी जायला पैसे लागतात, 300 रुपये मला द्या। आणि ज्यानं किडनॅप केलं त्यानंच याला 300 रुपये दिले आणि 300 रुपये बसलं तिकीट काढून ते डॉक्टर आपल्या घरी पोहोचलं। म्हणून जुन्या काळात कथा होती भाऊ आपल्याला, आजीच्या हातावर शिरा ठेवला, ते गरम लागला, आजी आरडली आणि चोरानं अख्खा बेमोत मार खाल्ला। तर चोराला हे बी कळायला पाहिजे कुठं चोरी करावं कुठं करू नये, पोलीस प्रशासनाचा धाक वाढवावा लागते, लोक कुठं काय होईल पता लागणं। पण आजची स्टोरी एवढी डेंजर आहे, म्हणजे डॉक्टरला नेलं आणि सोडायलाच पुन्हा ज्यानं किडनॅप केलं त्याला 300 रुपये द्यावं लागले, असं कोणाच्या नशिबात घडावं। ही घटना घडली बेलुरी, कर्नाटक नावाच्या राज्यात बेंगलोर जिल्ह्याच्या बाजूला बेलुरी या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहे। त्या जिल्हा रुग्णालयामध्ये शिशुरोग तज्ञ हे डॉक्टर होते सुनील गुप्ता आणि त्यांचा भाऊ होता बार असोसिएशनचा मालक। त्याला फोन केले पण ते फोनच उचली ना आणि त्याला मागणी बी केली ती 6 कोटीची, एवढी कह्याला द्यावं है ना। त्याला वाटलं भाऊ गेला तर असं होऊ शकते, भावाभावातले डेंजर कार्यक्रम आहे, त्याचे बिन हे बी एकत्र पैसे मला येतील, असं काही होऊ शकते, पण तसं झालं नाही। शेवटी पोलीस प्रशासनाने तो CCTV पाहिला है ना, त्याच्यानंतर तपास यंत्रणा चांगली चोख पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टर डेंजर होतं, डॉक्टरांनी त्याच्याकडून नाश्ता बी खाल्ला आणि पुन्हा डॉक्टरांनी काय केलं, त्याच किडनॅपरकडून 300 रुपये घेतले आणि आपल्या घराला आले। तर चोरायची इथं फजिती झाली। सांगायचं तात्पर्य, गुन्ह्या गोविंदानं सकाळी वॉकिंगला जाताना एकटे फिरू नका, कुठेही चालले, आपल्याकडे थोडाफार माल आहे, आपापाचा कमवलेला आहे, याला त्याला लुबाडलेला आहे, तर तुम्हाला कोणतरी लुबाडण्यासाठी एखादा टग्या रस्त्यावर उभाच असतो। म्हणून वॉकिंग करताना पण 4-5 जण सोबत करा, नवरा बायको वॉकिंग करताना तुला पळता येईल असं पळ, नाहीतर बायकोला सवय दागिने बिगिने दाखवायचे, आलं एखादं गेलं मंगळसूत्र हिसकावून घेऊन तर तुला पळता तरी आलं पाहिजे, म्हणून दागिने बिगिने दिखावा माल घरीच काढून ठेवायचा आणि मुकाट्या वॉकिंगला जात असताना कोणतरी सोबत न्यायचं। कारण आपण वजन वाढलं, वॉकिंग करायला गेलो, लय लांब चलून पटकन अटॅक आला आणि आपल्याला कोणी वाचायला टायमाला भेटलं नाही, रुपकून मेलो तर घ्यायचं काय, बाकीचे लोक हेच मग है ना, कैसी अनहोनी, जहाँ जहाँ तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए, हाँ बहती हवा सा था वो चिठ्ठी ना कोई संदेश, बाकी लोक स्टेटस ठेवायला आहेतच। म्हणून सकाळी वॉकिंग करताना रस्त्याच्या कडेने चालताना, आता नवीन RTOचा नियम आला आहे, जुन्या काळात आपण डाव्या हाताने चालायचो, RTOचा नवीन नियम आला आहे, आता आपल्याला उजव्या हाताने चालायचे, तो नियम पण अपडेट करा। स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, सुखरूप राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।